जयसिंगपूरच्या राजकारणात मोठा धमाका। आम आदमी पार्टीची जोरदार एंट्री। भ्रष्टाचार मुक्त विकासाचा नारा आणि घोषणा, आप लढणार बदल घडणार। जयसिंगपूरमध्ये आज आम आदमी पार्टीने पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष आणि सर्व प्रभागासाठी उमेदवारी जाहीर केली आहे। महाराष्ट्राचे संघटन सचिव संदीप देसाई यांनी ही घोषणा करत सांगितलं, जयसिंगपूरला दिल्ली आणि पंजाबप्रमाणे विकासाचं मॉडेल देणार आहोत। नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून सुदर्शन कदम यांचं नाव देखील जाहीर करण्यात आलं। कदम यांनी स्पष्टपणे सांगितलं, मी ही निवडणूक लोकवर्गणीच्या आधारे लढवणार आहे। जनता माझी शक्ती आहे आणि जनतेसाठीच ही लढाई आहे। कदम यांनी शहरासाठीचा आपला विकास आराखडाही मांडला। शाळांचं आधुनिकीकरण, मोहल्ला क्लिनिकद्वारे मोफत आरोग्य सेवा, स्वच्छ पाणी पुरवठा, भाजी मंडईचं पुनर्वसन आणि ऑनलाईन दाखले घरपोच देण्याची योजना। एकंदरीत जयसिंगपूरला नवा चेहरा देण्याचं मोठं स्वप्न। शिरा तालुका अध्यक्ष नितीन जाधव यांनी माध्यमाबद्दल मनोगत व्यक्त करत म्हटलं, पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत। आम्ही पारदर्शकतेसाठी कटिबद्ध आणि वचनबद्ध आहोत। जिल्हाध्यक्ष अरुण गदगे यांच्या उपस्थितीत आप लढणार बदल घडणार या घोषवाक्याचं अनावरण झालं। सभागृहात आप आएंगे बदलाव लाएंगे या घोषणांनी उत्साहाचा जल्लोष पसरला। या निर्णयामुळे जयसिंगपूरच्या राजकीय समीकरणात हलचल निर्माण झाली आहे। आता सगळ्यांच्या नजरा एका प्रश्नावर, जयसिंगपूरमध्ये खरंच बदल घडणार का? परिषद या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे आणि आमचा आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्षाचं एक अतिशय चांगलं धोरण म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एक जनतेला स्वच्छ भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्याचा एक चांगला पर्याय म्हणून आम्ही सकारात्मक राजकारण करण्याच्या दृष्टीनं जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। जयसिंगपूरमधले जे काही विविध प्रश्न आहेत त्यामुळे प्रामुख्यानं नगरपालिका शाळांची झालेली दुरावस्था, आरोग्य व्यवस्था आणि दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवर जयसिंगपूर शहरामध्ये एक चांगला विकास करायचा, ह्या चांगल्या उद्देशानं आम्ही ही पहिलीच निवडणूक लढवण्याचा निर्णय आम आदमी पार्टीच्या वतीने घेतलेला आहे। दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने मोहल्ला क्लिनिक झाली त्या पद्धतीने जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा काही झोपडपट्टीच्या भागामध्ये विशेषतः मोहल्ला क्लिनिक करता येतील का, किंवा जयसिंगपूर शहरामध्ये विविध प्रश्न, त्याच्यामध्ये रस्त्याची अवस्था बघितली असेल तुम्ही, गटर योजनेच्या माध्यमातून झालेल्या रस्त्यांची दुरावस्था आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी असक्षम असलेल्या सध्याच्या मुख्याधिकारी आणि सध्याचं प्रशासन। तर जयसिंगपूर शहरामध्ये ज्यावेळी आपण बघताय, तुम्ही पत्रकार म्हणून बघत असताना तुम्हालाही लक्षात येते की प्रशासनाची अतिशय चुकीची भूमिका समोर यायला लागलेली आहे आणि मग सत्यातनं पैसा आणि पैशातनं सत्ता हे जे समीकरण जयसिंगपूरमध्ये सुरू झालेलं आहे ते कुठं थांबवण्याची गरज पण निर्माण झालेली आहे। कचरा उठाचा प्रश्न असेल, शुद्ध व नियमित पाण्याचा असेल, खड्डेमुक्त रस्त्यांचा विषय असेल, तर आम आदमी पार्टीने ज्या पद्धतीनं दिल्ली आणि पंजाबमध्ये घरपोच दाखले पोहोचवण्याचं काम असेल, लोकांना नगरपालिकेमध्ये हेरपाटे न घालायला लागतात त्या असे दाखले घरपोच ऑनलाईन मिळतील का, पार्किंगची समस्या आहे, अतिक्रमणचा विषय आहे, भाजी मंडईचा विषय, अतिशय दुरावस्थेत असलेली भाजी मंडई की जिथे लोक जायला तयार नाहीत आणि अतिशय चांगली भाजी मंडई उपलब्ध करून देता येईल का, अशा पद्धतीचा विषय। आणि आमच्याकडं आम्हालाही माहिती आहे की आम आदमी पार्टी, आमच्याकडं जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय हाडाचे कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक लढवत असताना आमच्याकडे पैशाचा अभाव आहे। परंतु शिरोळ तालुका हा आतापर्यंतचा इतिहास बघितला तर क्रांतिकारी तालुका आहे की ज्याच्यामध्ये लोकांनी उमेदवाराला पैसे देऊन सुद्धा निवडून आणलेला आहे आणि मग आम्ही जनतेला आव्हान करतोय की आम्हाला निवडणूक लढवायला पैसे नाही तर तुम्ही आम्हाला पैशाची मदत करा आणि जनतेकडनं आम्ही आर्थिक मदत घेऊन या ठिकाणी जयसिंगपूरमध्ये चांगले उमेदवार देऊन एक अतिशय चांगला आणि एक वेगळा जनतेला पर्याय द्यायचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे। आणि त्यासाठी आतापर्यंत आम्ही रोटरीच्या माध्यमातून असे विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मी काम करत असताना माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे एक स्थानीय संस्थेचा चांगला निधी उपलब्ध झाल्याशिवाय लोकांचं कल्याण करणं शक्य नाही। या भूमिकेतनं आम्ही आता असं ठरवलंय की जनतेच्या मनात आहे की परिवर्तन झालं पाहिजे, परंतु सक्षम पर्याय नसल्यामुळे लोक नाराज झालेली होती आणि मग एक सक्षम आणि चांगला पर्याय लोकांना उपलब्ध करून द्यायचा या उद्देशानं आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। भविष्यामध्ये आमच्याकडे काही लोक, बरेच लोक अप्रोच व्हायला लागलेले आहेत। स्वच्छ चारित्र्याचे चांगले लोक असतील तर त्यांना सामावून घेऊन आम्ही जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये पॅनेल उभा करायचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं असं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद।